नमस्कार, मी डॉक्टर सुभाष करंडे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. आज आपण अरब भौगोलिक विचारवंतांची माहिती घेणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम इब्न हकवल किंवा त्यांनाच मोहम्मद अब्दुल कासिम या नावानेही ओळखलं जातं. मोहम्मद अब्दुल कासिम म्हणजेच इब्न हकल यांचा जन्म निसिबिस या शहरामध्ये झालेला असून त्यानंतर ते इराकमधील बगदाद या शहरामध्ये ते राहत होते. म्हणजे ते बगदादचे रहिवासी होते. प्रवास, शोध आणि वाचनाची आवड असल्यामुळे त्यांनी तत्कालीन जे इस्लाम जग आहे ह्या इस्लाम जगाचा पायी प्रवास केला आणि यामध्ये प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका, सहारा, इजिप्त, सिरिया, आर्मेनिया, अझरबैजान, इराण, इराक आणि युरोपमधील काही भागांचा दौरा हा इब्न हकल यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. प्रवास आणि प्राकृतिक वैशिष्ट्ये व लोकजीवन ही सगळी जी माहिती आहे ही त्यांच्या प्रवासाच्या दरम्यान त्यांनी जी संकलित केलेली होती, ही माहिती त्यांनी ग्रंथरूपाने लिहिली आणि यावरतीच त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव आहे बुक ऑफ रूट्स अँड रेल्म्स. म्हणजे जेव्हा या पुस्तकाचं आपण मराठीमध्ये भाषांतर करतो तेव्हा ज्या भागामधून त्यांनी प्रवास केला त्या प्रदेशाचा किंवा त्या दौऱ्यांचा किंवा त्या रस्त्यांच्या निरीक्षणावरती आधारित हे पुस्तक होतं. या पुस्तकामध्ये युरोप खंड आणि विविध सागरांची माहितीसुद्धा इब्न हकवल यांनी दिलेली आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे पृथ्वीची लांबी, रुंदी हे मुस्लिम जगताचा प्रवास केले असल्यामुळे मुस्लिम राष्ट्रांची माहिती, शहरे, जिल्ह्यांची माहिती, पिके, शेतीच्या पद्धती, जलसिंचन पद्धती, साधनसंपत्ती, व्यापार, कर पद्धती आणि वेगवेगळे जे प्रवास मार्ग आहेत म्हणजे त्यामध्ये खुष्कीचे मार्ग असतील किंवा पाऊलवाटा असतील याचीसुद्धा माहिती ही त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये केलेली होती. युरोपविषयी लिहिताना इब्न हकवल असं म्हणतात की युरोप हे बेट आहे. तर याचं महत्त्वाचं कारण असं की इब्न हकवल यांनी युरोपच्या ज्या भागाचा दौरा केलेला होता त्या सर्व भागाला पाण्यानं वेढलेलं होतं. म्हणून यावरून असं लक्षात येतं की इब्न हकवल यांना युरोपच्या पश्चिमेकडील भागाविषयी माहिती होती, युरोपच्या उत्तरेकडील भागाविषयी माहिती होती, त्याचप्रमाणे युरोपच्या दक्षिणेकडील भागाविषयी माहिती असलेलं आपल्याला दिसतं. परंतु युरोपच्या पूर्व भागाविषयी त्यांना फारशी माहिती यावरून दिसत नाही. आणि जर ती माहिती असती तर त्यांनी युरोपला बेट आहे असं म्हटलं नसतं, कारण युरोपच्या पूर्वेकडे अशा खंड आहे आणि त्यामुळे त्या भागात जमीन आहे. तर यावरून ही गोष्ट स्पष्ट होती की इब्न हकवल यांना किमान युरोपविषयी माहिती होती किंवा युरोपच्या आजूबाजूला महासागर आहे, समुद्र आहे याची कल्पना त्यांनी केलेली आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे त्यांनी युरोप खंडातील कॅस्पियन समुद्र असेल, काळा समुद्र असेल आणि उत्तर समुद्र असेल यांचंसुद्धा वर्णन केलेलं आपल्याला लक्षात येतं. इब्न हकल हे एक अत्यंत महत्त्वाचे तत्कालीन अरब जगतातील भौगोलिक विचारवंत म्हणून आपण त्यांना मानतो आणि त्यांनी मुस्लिम जगताविषयी गोळा केलेली माहिती असेल, त्याचप्रमाणे युरोप खंडाविषयी केलेली जी माहिती असेल ही माहिती पुढील अरब विचारवंतांना दिशादर्शक ठरलेली आपल्याला दिसून येते आणि अरब विचारवंतांनी याच पावलावरती पाऊल ठेवून पुढे भूगोलाचा विकास जो आहे तो केलेला दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, अरब जगतातील दुसरे महत्त्वाचे भौगोलिक विचारवंत म्हणजे अल मसुदी. ग्रीक आणि रोमनांनी भूगोलाच्या क्षेत्रामध्ये जे महत्त्वाचं योगदान दिलेलं होतं हे ग्रीकांचं आणि रोमनांचं भूगोलाच्या क्षेत्रातील कार्य जे अंधकार युगामध्ये चाचपडत होतं किंवा रूढी आणि परंपरेमध्ये ते गुरफटलेलं होतं, हे भौगोलिक कार्य जतन करून ठेवण्यामध्ये अरब भौगोलिक विचारवंतांचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. या अरब भौगोलिक विचारवंतामध्ये आपल्याला अग्रस्थानी जे नाव घ्यावं लागेल ते म्हणजे अल मसुदी यांचं. अल मसुदी यांनी जगातील वेगवेगळ्या भागामध्ये भेटी देऊन भूगोलाचा अभ्यास केलेला आपल्याला दिसतो. अल मसुदी यांना
प्रसिद्ध अरब इतिहासकार, भूगोलतज्ञ आणि तत्त्वज्ञ म्हणून ओळखलं जातं. त्यांचं पूर्ण नाव अबू अल हसन अली इब्न हुसेन अल मसुदी असं होतं, परंतु ते अल मसुदी याच नावाने हे लोकप्रिय झाले होते. इसवी सन 896 मध्ये इराकमधील बगदाद या शहरामध्ये त्यांचा जन्म झाला. भूगोल अभ्यासक अल मसुदी यांना अरबी हेरोडोटस या नावानं ओळखलं जातं. ज्याप्रमाणे ग्रीक विचारवंत हेरोडोटस यांनी इतिहास आणि भूगोलाची सांगड घालून मोठं वैचारिक योगदान दिलेलं आपल्याला दिसतं, त्याच प्रकारचं वैचारिक योगदान हे अरब कालखंडामध्ये अल मसुदी यांनी दिलेलंही लक्षात येतं. इजिप्तमधील अल फुस्टॅट या ठिकाणी ते नंतर येऊन स्थायिक झाले आणि जीवनाच्या अखेरपर्यंत हे त्याच ठिकाणी ते राहिलेले आपल्याला दिसतात. मसुदी यांना इतिहासकार, भूगोलतज्ञ, त्याचबरोबर विश्वस्तरावरील प्रवासी आणि लेखक म्हणून ओळखलं जातं. मसुदी यांनी हवामानशास्त्र, सागरशास्त्र, भूरूपशास्त्र आणि खगोलशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान जे आहे ते आपल्याला दिलेलं दिसून येतं. अल मसुदी यांनी भूगोलाकडे एक शास्त्रीय पद्धतीनं ही पाहिलं पाहिजे असा एक नवा दृष्टिकोनसुद्धा विकसित करण्यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आपल्याला. अल मसुदी यांनी अनेक देशांना भेटी दिलेल्या होत्या आणि या दरम्यान त्यांनी लाखो किलोमीटरचा प्रवाससुद्धा केलेला होता. पारंपरिक मुस्लिम पद्धतीने शिक्षण घेऊन ते इसवी सन 915 ते 16 मध्ये बसरा आणि पर्सेपलिस या ठिकाणी आले आणि त्यानंतर ते भारतामध्ये सुद्धा आलेले आपल्याला दिसून येतात. त्यांनी त्यावेळेस तत्कालीन जे मुंबई बेट होतं, म्हणजे तत्कालीन मुंबई ही 7 बेटांची होती, आता ती राहिलेली नाही, तर त्या मुंबई बेटांचा, त्याचबरोबर कोकणच्या काही भाग, त्याचप्रमाणे गुजरातमधील खंबायत, त्यानंतर मुलतान आणि सिंध हा प्रांत सध्या पाकिस्तानमध्ये आहे, ह्या प्रदेशाची त्यांनी भ्रमंतीसुद्धा केली. त्याचबरोबर ते श्रीलंका आणि चीन याचाही त्यांनी प्रवास केलेला आपल्याला दिसून येतो. 917 मध्ये ते आफ्रिकेतील झांझिबार आणि नंतर ते अरब प्रदेशातील ओमान या ठिकाणी आले आणि 922 मध्ये ते अलेप्पी या ठिकाणी ते पोहोचलेले होते. त्यांनी इराण, इराक, सिरिया, आर्मेनिया, अझरबैजान, कॅस्पियन समुद्र, ओल्गा प्रदेश, मध्य आशिया, मादागास्कर, अरेबिया आणि ग्रीस ह्या सगळ्या भागांचा, म्हणजे आशिया खंडातील बहुतांशी भाग, युरोप खंडातील बहुतांशी भाग, आफ्रिका खंडातील बराचसा भाग, ह्या सर्व भागांचा त्यांनी प्रवास केलेला होता आणि हाच प्रवास त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला दिसून येतो. प्रवासात त्यांनी विविध देशांमधील चालीरीती, समाजजीवन, लोकजीवन ह्या सर्व परिस्थितीचं सूक्ष्म निरीक्षण केलेलं होतं आणि या आधारे मिळालेल्या जे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव असतील हे त्या त्या वेळेला त्यांनी नोंद केलेले होते आणि याच अनुभवाच्या आधारे पुढे त्यांनी ग्रंथलेखन केलेलं आपल्याला दिसतं. अल मसुदी यांनी संग्रहित केलेली विविध प्रकारची माहिती, निरीक्षणात्मक टिपणे आणि विविध व्यक्तींशी त्यांनी केलेला संवाद आणि त्याचा वृत्तांत, त्यातून त्यांनी ज्या प्रदेशामध्ये त्यांनी भेटी दिल्या त्या प्रदेशामध्ये त्यांनी स्थानिकांशी चर्चा केलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर अनेकांच्या त्यांनी मुलाखतीसुद्धा घेतलेल्या आपल्याला दिसतात. ह्या सर्व गोष्टी त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येतात. इस्लाम धर्म आणि चालीरीती याविषयी त्यांचे विचार अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचे आहेत. त्यांच्या विचाराला एक प्रकारे त्या कालावधीमध्ये एक लोकमान्यताही असलेली आपल्याला दिसून येते. त्यांनी एकूण 30 ग्रंथ लिहिल्याचा उल्लेख हा इतिहासामध्ये सापडतो. आता प्रत्यक्षात त्यांचे 2 ग्रंथ जे आहेत हे भूगोल अभ्यासकांसाठी उपलब्ध असलेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये त्यांचा पहिला महत्त्वाचा ग्रंथ जो आहे तो म्हणजे किताब मुराज अल दहाब, त्यालाच इंग्रजीमधून मेडल्स ऑफ गोल्ड अँड माइन्स ऑफ जेम्स असं म्हणतात. मराठीमध्ये त्याचं भाषांतर असं होतं, सोन्याची कुरण आणि रत्नाच्या खाणी. म्हणजे थोडक्यात तत्कालीन भौगोलिक परिस्थिती, त्या प्रदेशामध्ये असलेली नैसर्गिक साधनसंपदा ह्याच्या आधारावरती त्यांनी सोन्याची कुरण आणि रत्नाच्या खाणी अशा
स्वरूपाचं जे पुस्तक आहे ते लिहिलेलं होतं. यावरून असं स्पष्ट होतं की तत्कालीन परिस्थिती ही किती भौगोलिकदृष्ट्या साधनसंपत्तीच्या दृष्टिकोनातून सधन होती हे स्पष्ट होतं. त्यानंतर पुढचं पुस्तक त्यांचं किताब अखबार अल यमन, त्यानंतर किताब अकबर अल जमा. आता आपण जसं जमा खर्च असं म्हणतो, म्हणजे ऐतिहासिक हा सगळा जमा खर्च आहे कालानुरूप आहे, त्याला द हिस्ट्री ऑफ टाईम असं इंग्रजीतून म्हटलं जातं. किताब अल अवसात म्हणजे बुक ऑफ मिडल, म्हणजे मध्य जो भाग आहे किंवा ज्याला तुम्ही मध्य जग असं म्हणता, ह्या जगातील घडामोडी त्यांनी ज्या आहेत ह्या पुस्तकामध्ये मांडलेल्या दिसतात. तर त्यातील पहिलं पुस्तक जे आहे ते म्हणजे किताब मुराज अल दहाब, मेडल्स ऑफ गोल्ड अँड माइन्स ऑफ जेम्स, सोन्याची कुरण आणि रत्नाच्या खाणी असं आपण त्याला मराठीत म्हणतो. हे पुस्तक 2 खंडामध्ये होतं आणि हा भाषांतरिक सर्वसंग्राहक बृहत ग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहे. नंतर अनेक भाषेमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आपल्याला दिसतं. त्यामध्ये फ्रेंच भाषा असेल किंवा अरबी भाषेमध्ये सुद्धा त्याच्या अनेक आवृत्त्या ज्या आहेत ह्या निघालेल्या आपल्याला दिसतात. तर हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाच्या पहिल्या खंडामध्ये त्यांनी इस्लाम पूर्व काळाचा आढावा घेतलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये जगाची उत्पत्ती, उत्क्रांतीवाद, पहा डार्विनच्या अगोदर उत्क्रांतीवाद मसूद यांनी मांडलेला आपल्याला दिसतं. ऐतिहासिक घडामोडी तसेच वांशिक उलथापालथ याची चर्चा ही अल मसूद यांनी केलेली आहे. याशिवाय त्यांनी उपलब्ध कालगणना यांचाही त्यामध्ये विचार केलेला आपल्याला दिसतो. दुसऱ्या खंडामध्ये त्यांनी इस्लाम धर्माचा इतिहास, धार्मिक संकेताची मीमांसाही केलेली आपल्याला दिसते. त्या ग्रंथाचे नंतर फ्रेंच भाषांतरकार C.A. बर्नियर आणि दी मेनार इत्यादींनी 9 खंडामध्ये संपादन केलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे यातून स्पष्ट होतं की किताब मुराज अल दहाब हा ग्रंथ किती मोठा होता आणि किती महत्त्वाची माहिती ही त्यामध्ये दिलेली आहे. त्याच्या अरबी आवृत्त्यासुद्धा इजिप्तमध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्याला दिसतात. किताब मुराज अल दहाब हा जो ग्रंथ आहे यातून त्यांनी इतिहास आणि भूगोलाची सांगड घातलेली सुद्धा आपल्याला स्पष्ट होते आणि कदाचितच याच पुस्तकामुळे ते अरबी हेरोडोटस किंवा अरबी इतिहासकार या नावाने सुद्धा प्रसिद्ध पावलेले असावेत. पुढचे महत्त्वाचं पुस्तक त्यांचं किताब अल तनब अल अशरफ, याचं भाषांतर बुक ऑफ नोटिफिकेशन अँड रिव्ह्यू असं केलेलं होतं. तर अल मसूदी यांनी आपल्या मृत्यूपूर्वी सर्व लेखन जे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये केलेलं होतं त्याचा एक आराखडा घेतलेला होता, रिव्ह्यू घेतलेला होता किंवा त्याचा एक सारांश त्यांनी त्यामध्ये मांडलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर किताब अल अवसात द बुक ऑफ मिडल म्हणजे मध्य जगतातील ज्या घडामोडी आहेत तर त्या घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडीचं त्यांनी वर्णन केलेलं होतं. तर त्यामध्ये प्राचीन कालखंडातील अनेक घटनांची उकल त्यांनी त्यात केलेली होती. किताब अकबार अल जमा या पुस्तकाची पुढील आवृत्ती म्हणून तिला ओळखलं जातं, म्हणजे किताब अल अवसात या पुस्तकाची पुढील आवृत्ती म्हणून किताब अकबार अल जमा याला ओळखलं जातं. तर यामध्ये त्यांनी कुठेतरी हिस्ट्री ऑफ टाईम म्हणजे ऐतिहासिक घटना काळानुरूप कशा बदलत गेल्या तर हे मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. किताब अकबार अल यमन या शीर्षकाचा जगाचा त्यांनी 30 खंडाचा इतिहास लिहिलेला होता. म्हणजे किताब अकबार अल यमन अशा शीर्षकाचं पुस्तक लिहून जगाचा 30 खंडामध्ये जग, त्यावेळचं जग म्हणजे त्यांना ज्ञात असलेला जो भूप्रदेश आहे त्याविषयी ते बोलत होते. तर त्यातील फार थोडासा भाग जो आहे तो आज उपलब्ध आहे. किताब अकबार अल जमा हा ग्रंथ जो आहे तो 30 खंडामध्ये होता आणि या ग्रंथामध्ये जगाचा इतिहास, संस्कृती, धर्म, चालीरीती यांचे वर्णन केलेले होते. अल मसूदी यांनी खंड आणि महासागर यांचं अध्ययन केलेलं आपल्याला दिसतं आणि त्यांनी ख्रिश्चन जे विचार होते जे की अंधकार युगामध्ये पुढे आलेले होते त्यांना छेद देत पृथ्वीचा आकार हा वक्राकार असून त्यांनी ज्ञात असलेल्या भूप्रदेशाचा नकाशा तयार केलेला होता. त्यांनी भूमिखंडे, महासागराच्या सीमा निश्चित करताना जपान हा पूर्वेकडील देश असून अरबी समुद्राला सर्वात मोठं समुद्र म्हटलेलं होतं. त्याचं कारण असं की ज्या मुस्लिम जगतामध्ये ते राहत होते त्या जगतालाच लागून किंवा
अरब नावावरूनच अरबी समुद्र ओळखला जातो, त्यामुळे अरबी समुद्राविषयी माहिती त्यांना असणं साहजिक जास्त आहे आणि अरबी समुद्राच्या दक्षिण भागाविषयी फारशी माहिती कदाचित त्यांना नसावी आणि म्हणून त्यांनी अरबी समुद्राला सर्वात मोठा समुद्र म्हटलेलं होतं. या उलट इतर जे महासागर आणि समुद्र आहेत त्यांच्या दुसऱ्या ज्या बाजू आहेत किंवा दुसरे जे किनारे आहेत याविषयी तत्कालीन जगतामध्ये फारशी माहिती उपलब्ध नव्हती, म्हणून अरबी समुद्राला कदाचित त्यांनी मोठा समुद्र म्हटलेलं आपल्याला लक्षात येतं. पूर्वेकडे अरबस्तान व चीन या दरम्यान 7 समुद्र आहेत आणि अटलांटिक हा जो आहे हा गडद हिरवा समुद्र असून अटलांटिक आणि हिंदी हे 2 समुद्र एकमेकांना जोडलेले आहेत असंही मत त्यांनी मांडलेलं होतं. त्यांनी जो नकाशा तयार केला त्यामध्ये सुद्धा त्यांनी ते दर्शवलेलं होतं की अटलांटिक आणि हिंदी महासागराला त्यांनी जोडलेलं होतं आणि अरब जगताच्या दक्षिणेकडे जो अरबी समुद्र आहे हा अरबी समुद्र हा सर्वात मोठा आपल्या नकाशामध्ये त्यांनी दाखवलेला आहे. अल मसुदी यांनी मानव आणि पर्यावरण सहसंबंध हे इतिहासाला अनुसरून केलेलं आहे. नैसर्गिक वनस्पती, पाणी आणि भूपृष्ठ यांचा मानवी जीवनावरती प्रभाव पडतो हे स्पष्ट करताना त्यांनी तत्कालीन प्रदेशातील विविध जमातींचा अभ्यास केलेला होता. मानवाची शरीर रचना, कल्पनाशक्ती, आवाज, भाषा, त्वचेचे रंग, सदृढ शरीर, डोळे आणि केस यावर भौगोलिक घटकांचा प्रभाव पडतो हे त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. म्हणजे थोडक्यात मानवी भूगोलाचा सुद्धा उत्तम अभ्यास जो आहे तो हेरोडोटस यांनी थोडक्यात मानवी भूगोलाचा जो आहे उत्तम अभ्यास जो आहे तो अल मसुदी यांनी केलेला आपल्याला लक्षात येतं. अल मसुदी यांनी मानवी भूगोलाचा किंवा मानववंशशास्त्राचा हा फ्रेडरिक रॅडझेल यांच्या अगोदर एक सविस्तरपणे विवेचन केलेलंही आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी भूकंपाचा सुद्धा अभ्यास केलेला होता. इसवी सन 855 मध्ये जो भूकंप झाला त्याची कारणं आणि परिणाम सुद्धा त्यांनी विशद केलेले होते. त्याचबरोबर उत्क्रांतीवादाचा जो सिद्धांत जो आहे तो डार्विनच्या अगोदर 900 वर्षापूर्वी त्यांनी मांडलेला होता. मग डार्विनच्या अगोदर त्यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडताना असं म्हटलेलं होतं की सजीव आणि निर्जीव घटकांना अनुसरून त्यांनी हा सिद्धांत मांडला होता आणि भूरूप रचनेच्या अनुषंगाने ते असं म्हणत होते की जी संकल्पना पुढे W.M. डेव्हिस यांनी मांडलेली ती अशी म्हणायची की भूरूपांना युवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्थेमधून जावं लागतं आणि खननचक्र सिद्धांत जो W.M. डेव्हिस यांचा आहे त्यात सुद्धा त्यांनी ते हेच म्हटलेलं आहे. भारत भेटीला खरं तर अल मसुदी यांनी भारताला भेट देऊन आर्यभट्ट यांच्या खगोलशास्त्रीय ग्रंथाचा अभ्यास केलेला होता. भारतातील मनसुरा, मुलतान, सिंध, गुजरात, कोकण, मुंबई, मलबार या प्रदेशाला भेटी देऊन त्यांनी अभ्यास केलेला आपल्याला दिसतो. अल मसुदी यांच्याबाबत असं बोललं जातं की अल मसुदी हे भारतातील संस्कृतीचं अधिक चिकित्सक वर्णन त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं आणि काही भूगोल अभ्यासक असं म्हणतात की अल मसुदी यांनी भारतामध्ये सती प्रथा ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे सतीबरोबर सता नावाची एक प्रथा आहे असं सुद्धा त्यांनी वर्णन केलेलं होतं असे त्यांच्या काही पुस्तकामधून आपल्याला स्पष्ट होतं. नद्यांचे अध्ययन करताना त्यांनी होलगा आणि नाईल नद्यांचा सविस्तर अभ्यास केलेला होता आणि ह्या दोन्ही ज्या नद्या आहेत ह्या त्याच अरब जगताच्या आजूबाजूच्या प्रदेशात असल्यामुळे त्यांना त्याचा बारकाईने अभ्यास करता आला. हवा आणि हवामानाचं अध्ययन करताना त्यांनी हवेच्या स्थितीचं निरीक्षण करून मोसमी वाऱ्याचे विवेचन केलेलं आपल्याला दिसतं. मोसमी वाऱ्यामध्ये किंवा मोसमी हवामानामध्ये अरबांचं योगदान हे निश्चित मोठं आहे. त्याचप्रमाणे मोसमी वारेचं महत्त्व स्पष्ट करताना पाऊस आणि त्याचा सहसंबंध सुद्धा त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. प्रादेशिक भूगोलाचं अध्ययन करताना अल मसुदी यांनी सिरिया, पर्शिया, मध्य आशिया आणि जॉर्जिया, मेसोपोटेमिया या प्रदेशांचा सुद्धा अभ्यास केलेला आपल्याला दिसतो. अरबी जगतामध्ये भूगोलाचा अभ्यास करत असताना अल मसुदी यांचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं आहे आणि म्हणून अरबी हेरोडोटस, अरबी इतिहासकार, अरबी भूगोलतज्ञ म्हणून अल मसुदी हे प्रसिद्ध पावलेले आपल्याला दिसतात. धन्यवाद.